नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे केवळ पुस्तकांमधील माहिती पाठ करणं नव्हे, तर त्या माहितीचा इतिहास, त्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक महान व्यक्तीचा जीवन प्रवास आपल्याला संघर्ष, चिकाटी, संशोधन आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देत असतो. दररोजच्या व्यक्तिविशेष या खास सत्रामध्ये आपण अशाच एका महान व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जाणून घेतो, त्यांच्या कार्याचा अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे समजून घेतो आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीने भारतीय इतिहासाला केवळ शब्दांत लिहिलेलं नाही, तर प्राचीन भारताच्या प्रत्येक दगडामागचा इतिहास जगासमोर आणला. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा संशोधनाच्या आधारे जगापुढे मांडला. भारतीय पुरातत्वशास्त्र, इतिहास संशोधन आणि प्राच्यविद्येला आधुनिक दिशा देणाऱ्या त्या महान संशोधकाचं नाव आहे राजा राजेंद्रलाल मित्रा. भारतीय इतिहासाचे चिकित्सक, अभ्यासक, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचे पहिले भारतीय अध्यक्ष, शिलालेख, ताम्रपट, नाणी, हस्तलिखिते आणि प्राचीन मंदिरांचा अथक अभ्यास करणारे संशोधक आणि भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पोहोचवणारे महान इतिहासकार. आजच्या या विशेष भागामध्ये आपण त्यांच्या बालपणापासून ते इतिहास संशोधनातील योगदानापर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांनी लिहिलेलं महत्त्वाचे ग्रंथ, पुरातत्व क्षेत्रातील कार्य, बंगाल पुनर्जागरणातील भूमिका, स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून मित्रांनो, पुढील काही मिनिटे तुमच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. वही आणि पेन जवळ ठेवा, कारण आजच्या व्यक्तिविशेषमधून अनेक महत्त्वाचे मुद्दे तुमच्या नोट्समध्ये नक्की स्थान मिळवतील. तर चला, भारतीय इतिहास संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या महान विद्वान राजा राजेंद्रलाल मित्रा यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला सुरुवात करूया. राजा राजेंद्रलाल मित्रा हे भारतातील आधुनिक इतिहास संशोधन, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासाचे अग्रणी विद्वान मानले जातात. इंग्रजी भाषेत संशोधनात्मक ग्रंथ लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय इतिहासकारांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1822 रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना इतिहास, संस्कृत साहित्य, प्राचीन भारतीय संस्कृती आणि विविध भाषांचा अभ्यास करण्यासाठीची आवड होती. त्यांनी बंगाली, संस्कृत, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच आणि जर्मन अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. या बहुभाषिक ज्ञानामुळे भारतीय प्राचीन हस्तलिखिते, शिलालेख आणि ऐतिहासिक ग्रंथांचे संशोधन करण्यास त्यांना मोठी मदत झाली. सन 1846 मध्ये त्यांची एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल येथे ग्रंथपाल म्हणून नियुक्ती झाली. पुढे त्यांनी उपाध्यक्ष, सचिव अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि 1845 मध्ये या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. त्या काळात ही संस्था भारतीय इतिहास, पुरातत्व, संस्कृत साहित्य आणि प्राच्यविद्या संशोधनाचे प्रमुख केंद्र होती. राजेंद्रलाल मित्रा यांनी हजारो दुर्मिळ हस्तलिखितांची नोंद, संपादन, भाषांतर आणि प्रकाशन केले. त्यांनी बिब्लिओटिका इंडिका मालिकेद्वारे अनेक संस्कृत ग्रंथ प्रकाशित करून भारतीय ज्ञान परंपरा जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पुरातत्वशास्त्राच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी ओडिशातील प्राचीन मंदिरांचा सखोल अभ्यास करून द अँटिक्वाइटीज ऑफ ओरिसा हा 2 खंडांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. तसेच बोधगया आणि इंडो आर्यन्स यांसारख्या ग्रंथातून भारतीय संस्कृती, बौद्ध वारसा आणि आर्य संस्कृतीवरील संशोधन मांडले.
त्यांनी महाबोधी मंदिराच्या उत्खनन आणि संवर्धनाच्या कार्यातही सहभाग घेतला. भारतीय मंदिर वास्तुकला ही स्वतंत्र आणि समृद्ध परंपरा असून ती केवळ ग्रीक स्थापत्यकलेवर आधारित नाही हे त्यांनी संशोधनाच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभ्यासामुळे भारतीय पुरातत्व संशोधनाला वैज्ञानिक दिशा मिळाली. इतिहासकार म्हणून त्यांनी शिलालेख, नाणी, प्राचीन ग्रंथ आणि पुरातत्वीय पुरावे यांच्या आधारे इतिहास मांडण्याची वैज्ञानिक पद्धत स्वीकारली. त्यांनी पाल आणि सेन राजवंशाच्या इतिहासाच्या पुनर्रचनेत महत्त्वाचे योगदान दिले. तसेच अनेक अज्ञात राजे, शिलालेख आणि ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकला. भाषाशास्त्रात त्यांनी भारतीय भाषांच्या ध्वनिशास्त्राचा अभ्यास केला, बंगाली भाषेत नकाशे तयार केले आणि विज्ञान व भूगोलातील अनेक संज्ञांचे स्थानिकीकरण केले. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार होण्यास मदत झाली. सामाजिक क्षेत्रातही राजेंद्रलाल मित्रा हे बंगाल पुनर्जागरणातील महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांनी शिक्षणाचा प्रसार, विधवा पुनर्विवाह, भारतीय संस्कृतीचे जतन आणि समाज सुधारणा यांना पाठिंबा दिला. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या विद्वतेचा गौरव म्हणून त्यांना राजा ही मानद पदवी बहाल केली. त्यांनी आयुष्यभर भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे वैज्ञानिक संशोधन करून जगासमोर भारताचा वैभवशाली वारसा मांडला. त्यामुळे त्यांना भारतीय पुरातत्वशास्त्र, इतिहास संशोधन आणि प्राच्यविद्येचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते. त्यांचे निधन 26 जुलै 1891 रोजी झाले. मात्र त्यांनी केलेले संशोधन आजही इतिहास, पुरातत्व आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर मित्रांनो, हे होतं आमचं व्यक्तिविशेष हे सत्र. तुम्हाला जर हे सत्र आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्यक्तिविशेष हे ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.